गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या फुल रिव्हिजन या अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या घटकांमध्ये आजपर्यंत मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता या घटकांचे प्रश्न हाताळले, त्यांच्यावरती रिव्हिजन घेतली। आज आपण इंग्लिश या विषयाचे 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न पाहणार आहोत। इंग्लिश या विषयाचे 60 मिनिटात 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्न हा दुसऱ्या प्रश्नापेक्षा वेगळा असेल आणि आधीच्या परीक्षांमधले महत्त्वाचे प्रश्न सुद्धा त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण दोन पार्ट्स मध्ये आपण हे करणार आहोत। पहिला पार्ट आहे 25 क्वेश्चन्स, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे 25 क्वेश्चन्स। यामध्ये कलर्सचे क्वेश्चन आहेत, त्याच्यानंतर सिरीजचे आहेत, कार्डिनल नंबर्सचे आहेत, ऑर्डिनल नंबर्सचे आहेत, अपोजिट वरती प्रश्न आहे, सिनोनिम्स आहेत, सिंग्युलर प्लुरल वर आहे, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन वर सुद्धा प्रश्न आपण घेतलेले आहेत। प्रत्येक ह्याच्यात एक एक प्रश्न घेऊन तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आधी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव होईल तुमचा यात नक्कीच। दोन टप्प्यात आपण प्रश्न घेऊ आणि अशाच प्रकारचे आणखी ही प्रश्न बुद्धिमत्तेचे आपण घेणार सुरू, ठीक आहे, त्याचाही प्रयत्न करू। तर फुल रिव्हिजनचा घटक पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण अभ्यासा, कारण प्रत्येक परीक्षेला अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होतात। कलर्सच्या प्रश्नांचा जर विचार केला तर कलर किती आहेत? हार्डली कलर्स 12 आहेत, तर त्याच्यावरती 12 क्वेश्चन्स मध्ये एखादा क्वेश्चन येईल। ॲनिमल्सच्या यंग वन्सचा विचार केला, पिलं, त्याच्यानंतर त्यांचा राहण्याचा जो स्टे असेल तो, पिग कुठे राहतो, पिगचा प्रश्न होता, तो वारंवार रिपीट झालेला आहे। पिग हा स्टे मध्ये राहतो, त्याचं स्पेलिंग परत परत परीक्षेला आलं। लायन डेन मध्ये राहतो, तेच येतंय, म्हणजे रिव्हिजन गरजेची आहे। आपल्याला जरी येत असेल तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून एका तासामध्ये पुन्हा पुन्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुन्हा आठवतील। ज्यांना आठवल्या त्यांनी समजून घ्यायचा आपला अभ्यास चांगला झालाय, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याचाच उपयोग परीक्षेला होईल। कारण यातले 2 प्रश्न जरी तुम्हाला नवीन सापडले पूर्ण एका तासात तरी त्या 2 मार्कांवरनं, कारण मागच्या वर्षीचं मेरिट 210 लागलं होतं, जर त्यापुढे तुमचे प्रश्न जात असतील तर तुम्ही हे नक्कीच बघितलं पाहिजे। यातले 2 जरी प्रश्न आले तरी ते तुमचं मेरिट नक्कीच इम्प्रूव्ह करतील, ठीक आहे। शेवटपर्यंत रिव्हिजन बघा, प्रश्नांना सुरुवात करू, चला। पहिला जो घटक आहे, पहिला प्रश्न आहे तो तुमच्या समोर आहे, वाचायचा आहे। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ स्कूल। स्कूलशी रिलेटेड असणारा योग्य अल्टरनेटिव्ह निवडा। म्हणजे काय? स्कूलशी निगडित असलेला योग्य पर्याय निवडा। तुम्हाला प्रश्न समजायला हवेत, प्रश्न समजणं महत्वाचं आहे, प्रश्न समजले तरच उत्तर जमेल, ठीक आहे। बघा, आता खाली 4 पर्याय दिलेले आहेत, आपण याच्यात स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत। डॉक्टर स्कूलशी रिलेटेड आहे का? डॉक्टर नाही। फार्मर आहे का? नाही। पेंटर आहे का? नाही। मग काय रिलेटेड आहे? टीचर। ओके, चला पुढचं बघू। विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इज इनकरेक्ट? विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इज इनकरेक्ट? इथं स्पेस पाहिजे। हाऊ आर यू? आय कांट रन। कोणता प्रश्न इनकरेक्ट आहे, चुकीचा आहे? आय कांट रन। हाऊ आर यू प्रश्न आहे। व्हॉट डू यू नो प्रश्न आहे। वेअर आर यू गोइंग हा सुद्धा प्रश्न आहे। पण आय कांट रन, मी पळू शकत नाही, हा कसा प्रश्न होईल? आय कांट रन, मी पळू शकत नाही, मी पळू शकत नाही, हा प्रश्न होईल का? नाही, असा प्रश्न होत नाही। मग हा क्वेश्चन कशावरचा होता? बघा इथं हा WH वरचा प्रश्न होता। हे बघा, सगळ्या सुरुवातीला प्रश्नांमध्ये WH वर्ड आहे, जिथं हाऊ, व्हॉट आणि वेअर म्हणजे काय? वेअर, हाऊ आणि व्हॉट या शब्दाने सुरू होणारे प्रश्न असतात, पण इथं हा प्रश्न नाही, म्हणून आपल्या चुकीचं काढायचं होतं ते आपण काढलं, ठीक आहे। पर्याय क्रमांक 2। पुढचं तिसरं बघू। विच अल्टरनेटिव्ह विल कम फर्स्ट इफ अरेंज अल्फाबेटिकली? याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। WH क्वेश्चन वर सुद्धा आपल्याकडे आपण तो घटक शिकवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून, ठीक आहे। विच अल्टरनेटिव्ह विल कम फर्स्ट इफ अरेंज अल्फाबेटिकली? अल्फाबेटिकली जर लावले, अल्फाबेटिकली लावले तर कोणता अल्टरनेटिव्ह पहिला येईल? बघा बरं, आता हे 4 शब्द आहेत, ऑक्स, गोट, काऊ अँड लायन, कोणता आधी येईल? ABCD नुसार लावले तर ABCDEF असं 26 अक्षर आहेत, असे लावले तर पहिलं काय येईल? काऊ।
नंतर काय येईल? ऑक्स तर येणार नाही, गोट. नंतर गोट, नंतर काय येईल? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल, एल एल मग लायन नंतर येईल. आणि शेवटी काय येईल? ऑक्स. शेवटी काय येईल? ऑक्स. म्हणजे हे चारही पर्याय आपण अल्फाबेटिकली लावले. तर त्याने विचारले विच विल कम फर्स्ट, पहिलं काय येईल? पहिलं येणार आहे काऊ. काय येणार आहे? काऊ. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काऊ आहे. ओके, चला पुढचं बघू. चौथा, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे ही जी ब्लँक दिली याच्यामध्ये योग्य अल्टरनेटिव्ह शोधा. ॲज डॅश डॅश ॲज अ लेपर्ड. ॲज डॅश डॅश ॲज अ लेपर्ड, इथं सुद्धा स्पेस पाहिजे. ॲज डॅश डॅश ॲज अ लेपर्ड म्हणजे काय हो? ह्याच्यावरती आपण तुलनात्मक नावाने व्हिडिओ बनवलेला आहे. तुलना करणे. ॲज लॉंग ॲज, आपण तुलना कशी केली होती? ॲज लॉंग ॲज म्हणजे इतका लांब जितका, किंवा ॲज फास्ट ॲज, इतका फास्ट की चित्त्यासारखा, असा इथे बघा. आता ॲज फास्ट ॲज, ॲज टिमिड मंद, ॲज स्लो, ॲज फास्ट यस. लेपर्ड कसा असतो? फास्ट. कसा असतो लेपर्ड? फास्ट. बरोबर, लेपर्ड फास्ट असतो ना. मग लेपर्ड फास्ट आणि क्लेवर नाही, हे नाही. आपला पर्याय फास्ट आहे. ठीक आहे, ओके. पुढे चालू आहे परत. पुढे गेले. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. बघा यामध्ये काय विचारलेलं आहे? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, संक्षिप्त रूप असलेला योग्य शब्द निवडा. योग्य संक्षिप्त रूप निवडायचं आहे. बघा बरं, आता याच्यावरती सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स नावाने घटक घेतलेला आहे. कंप्लीट व्हिडिओ आहे त्याच्यावरती 20 मिनिटाचा, तुम्हाला तो आवडेल, समजून घ्या. शी कांट रन बिकॉज ऑफ हर इंज्युअर्ड लेग. ती पळू शकत नाही, इथं स्पेस आहे, तिच्या जखमी पायामुळे. मग आता कांट मध्ये जेव्हा आपण संक्षिप्त रूप देतो कॅन, आणि हा नॉट असतो, हा नॉट मधला हा काढताना काय करतात? एनटी असा अपॉस्ट्रॉफी वरतून अर्धचंद्र मारून त्याला हे देतात. ठीक आहे, मग इथं हा असा येतो कांट. असा कुठे आहे? पहिल्या याच्यात. शी कांट रन हा नाही, कॅन नॉट नाही, आणि हा कॅनो नॉट नाही. बरोबर, असा पण नाही. म्हणजे आपला पर्याय आहे 1 नंबरचा पर्याय. बरोबर, ठीक आहे. पुढचं, सिलेक्ट द ऑड टर्म. ऑड टर्म निवडा. आर्म, एल्बो, रिस्ट, नी. बघा बरं काय, हा प्रश्न सुद्धा आपण आधीच्या सराव चाचणीमध्ये घेतलेला आहे. आपण ज्या सराव चाचणी दिल्या त्यात हा प्रश्न होता. सिलेक्ट द ऑड टर्म. ऑड मॅन आउट शोधून काढा. आर्म म्हणजे काय? हात. एल्बो म्हणजे काय? कोपर. रिस्ट म्हणजे काय? मनगट. आणि नी म्हणजे काय? गुडघा. गुडघा हा पायाचा आहे. गुडघा कशाचा आहे? पायाचा. आणि हे सगळे हाताचे पार्ट आहे. आर्म म्हणजे पूर्ण हात, एल्बो, रिस्ट, मनगट. आले लक्षात? ओके, चला पुढचा बघू. 7वा घटक बघायचा आहे. ऑल द वर्ड्स इन द पिक्चर आर रिलेटेड टू विच पंक्च्युएशन मार्क. बघा बरं, यातले सगळे शब्द आहेत यांच्यामध्ये हे जे 4 पिक्चर मध्ये जे दिले ना, हे कोणत्याशी रिलेटेड आहेत? ह्या पिक्चर मध्ये 4 शब्द दिलेले आहेत, 4 ते 5. कोणते आहेत बघा बरं. हाऊ, मी आत्ताच सांगितलं होतं. व्हॉट, व्हेन, व्हेअर आणि व्हाय. बघा हे काय, कोणत्या पंक्च्युएशन मार्कशी रिलेटेड आहे? कोणत्या विराम चिन्हाशी रिलेटेड आहे? कॉमाशी रिलेटेड आहेत का? नाही. क्वेश्चन मार्कशी हो असू शकतात. फुल स्टॉपशी नाही. अपॉस्ट्रॉफीशी नाही. क्वेश्चन मार्क म्हणजे काय? प्रश्नचिन्ह. प्रश्न तयार करताना हे शब्द वापरतात. आधी सुद्धा हा प्रश्न होता. आधी सुद्धा होता की नाही? बघा बरं. हाऊ आर यू, व्हॉट इज युअर नेम, व्हेन आर यू गोइंग, वेअर आर यू गोइंग, व्हाय आर यू क्राईंग. असे जर विचारले तर 5 शब्द 5 प्रश्न. म्हणजे हे सगळे प्रश्नचिन्हाशी रिलेटेड आहेत. कशाशी आहेत? क्वेश्चन मार्क्स. कशाशी? क्वेश्चन मार्क. बरोबर, हे सगळे वर्ड क्वेश्चन मार्कशी आहेत. बरोबर, 7व्या याचं उत्तर क्वेश्चन मार्क. पुढे 8वा घेऊ.
फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट करा. असे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत. ट्रू फॉल्स, अप डाऊन, कम गो, प्रिटी ब्युटिफुल. आता बघा हे सगळे अपोजिट आहेत. ट्रू फॉल्स खरे खोटे, सत्य असत्य, अप डाऊन वर खाली, कम गो ये जा, प्रिटी ब्युटिफुल सुंदर, आणि त्याच्या उलटही सुंदर असं कसं होईल? म्हणजे हा बरोबर ऑड मॅन निघतो चौथा. ठीक आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर चौथं आहे. ओके. पुढे याच्यासाठी तुम्हाला अधिकाधिक वॉकॅब्युलरी चांगली असणं गरजेचं आहे. रोजचे कमीत कमी 20 स्पेलिंग तुम्ही लिहिले पाहिजेत. मग ते कोणते? समानार्थी सिनॉनिमस, अँटोनिम्स विरुद्धार्थी, किंवा तुमच्या त्यामध्ये इडियम्स आल्या पाहिजेत, फ्रेजेस आल्या पाहिजेत, म्हणी सुद्धा तुम्ही इंग्लिश मधून वाचल्या पाहिजेत, वाक्यप्रचार वाचले पाहिजेत. हे सगळं जर आलं तर यासाठी तुमच्या वर्गाची डिक्शनरी घ्या, त्यातले शब्द पाठातले आणि इतर शब्द लिहून काढत चला. ओके. पुढचा प्रश्न समजावून घेऊ. आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स. बघा बरं, ह्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये राहिलेला पंक्च्युएशन मार्क शोधा, विरामचिन्ह शोधा. कोणतं राहिले? वेअर इज अमित, आय विल मीट हिम. बघा बरं आता याच्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क राहिले? कॉमा आहे का? नाही. फुल स्टॉप तो दिलाय. अपॉस्ट्रॉफी हा. क्वेश्चन मार्क तो दिलेला आहे, म्हणजे इथं अपॉस्ट्रॉफी राहिलाय. कुठं? बघा हा जो आय विल आहे ना, हा आय आहे ना, इथं अपॉस्ट्रॉफी आणि इथं एल या इथं राहिलाय. आय विल मीट हिम. अमित कुठे आहे? मी त्याला भेटतो. वेअर इज अमित. हा, वेअर इज अमित. इथं सुद्धा आय राहिलाय. ठीक आहे. बऱ्याचशा प्रिंट मिस्टेक आहेत, काय हरकत नाही. चल कळले. अपॉस्ट्रॉफी राहिलेला आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे अपॉस्ट्रॉफी. चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन निवडा. माय फ्रेंड डॅश डॅश माय फ्रेंड डॅश डॅश मी अ बुक ऑफ स्टोरीज. माझ्या मित्राने मला दिलं स्टोरीचं पुस्तक, गोष्टीचं पुस्तक. काय केलं? गेव, गॉट का गिवन? काय येणार आहे? गिविल, गॉट इल का गिवन इल? गॉट म्हणजे मला मिळालं, गिवन म्हणजे दिलेलं, गिव म्हणजे दिलं आणि दिलेलं. 10व्याचं काय येते? गेव. माय फ्रेंड गेव मी. दुसरा पर्याय काय होते? माय फ्रेंड FRIEND माय फ्रेंड गेव म्हणजे मला त्याने देऊन टाकलेला आहे. गेव. माय फ्रेंड गेव मी अ न्यू किंवा अ बुक, स्टोरी बुक. ओके. पुढचं. चूज द ऑपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या अंडरलाइन केलेल्या शब्दांसाठी योग्य शब्द निवडा. बघा बरं. चूज द करेक्ट वर्ड. ठीक आहे. ऑपोजिट वर्ड निवडायचा आहे. द सन सेट्स इन द वेस्ट. हा प्रश्न आपण घेतलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. द सन सेट इन द वेस्ट. आपण जो घटक शिकवलाय ना ऑपोजिट वर्डचा, त्याच्यात आहे हा प्रश्न. म्हणजे सूर्य सेट्स म्हणजे मावळला, इन द वेस्ट. वेस्ट म्हणजे काय? पश्चिमेला. सूर्य पश्चिमेला मावळतो. मग जो मावळणं शब्द आहे सेट्स, त्याच्या उलट काय? मावळण्याच्या उलट काय? उगवणे. सूर्य मावळला, सूर्य उगवला. मग उगवलेला काय शब्द आहे? ब्राइट्स, रोजेस, शाइन्स का राइजेस? काय शब्द आहे? काय शब्द आहे सांगा? राइजेस. कसा? बघा इथं मी 2 शब्द लिहितो. सनराइज, सनराइज आणि सनसेट. सनसेट म्हणजे मावळणे, सनराइज उगवणे, सनराइजेस इथं त्याने एस वापरलेला आहे. सनराइजेस सूर्य उगवतो पूर्वेकडे. अपोजिट वर्ड सांगितलं होतं ना सेटच्या. ठीक आहे. चला पुढचं बघू. 12वा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. डॅश डॅश सिंग अ सॉन्ग. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. खालचं याच्यातलं अल्टरनेटिव्ह निवडा. लेट्स सिंग अ सॉन्ग. लेट्स. मग आता इथं लेट्सचं योग्य मीनिंग बघा, किंवा लेट्स कसा लिहिलेला आहे बघा. येते का लक्षात? लेट्स कसा लिहिणार? लेट्स. ओके. म्हणजे याचा हा कशाचा तरी शॉर्ट फॉर्म आहे. लेटसचा काय झाला? लेट्स.
हा याचा शॉर्ट फॉर्म आहे. मग कसं लिहिणार? हे असं नाही, हे असं नाही, हे असं यस, हे सुद्धा नाही. आपला पर्याय आहे 12वा. ठीक आहे, तिसरा. ओके, बघा बरं. लेट अस सिंग अ सॉन्ग. चला गाणे म्हणू, असं हे वाक्य. चला गाणे म्हणू. लेट अस म्हणजे लेट अस ड्रिंक सम वॉटर, लेट अस हॅव सम शुगर केन ज्यूस. चला आपण उसाचा रस घेऊ. लेट अस हॅव सम पायनॅपल ज्यूस म्हणजे काय? चला पायनॅपल ज्यूस घेऊ. बरोबर की तसं लेट अस प्ले. नाव लेट अस वी विल सी द क्वेश्चन पेपर. चला आपण क्वेश्चन पेपर समजावून घेऊ. पुढचं बघू. ओके, चलो. 13व. चूज, खाली घेतो. चूज इनकरेक्ट वर्ड रिलेटेड टू द कलर. ह्याच्यामध्ये स्पेसच राहिलेला आहे. चूज द इनकरेक्ट वर्ड रिलेटेड टू द कलर. कलरशी रिलेटेड वर्ड शोधा. प्रश्नापेक्षा म्हणजे पर्यायापेक्षा प्रश्न इंटरेस्टेड आहे. प्रश्न आधी समजून घ्यावा लागतं, कारण तोडून द्यायचा राहिला. ठीक आहे, स्पेस मारायचं राहिलेलं आहे. चूज द इनकरेक्ट वर्ड रिलेटेड टू कलर. कलरशी रिलेट न होणारा, रंगाच्या संबंधित नसलेला शब्द शोधा. इंटरनेट नाही. इंडिगो हा. ग्रीन, ग्रे, ग्रे म्हणजे करडा. इंडिगो म्हणजे सुद्धा कलर आहे. ठीक आहे, ग्रीन सुद्धा कलर आहे. मग इंटरनेट हा रिलेट होत नाही. इंटरनेट रिलेट होतो का? त्याचा आणि कलरचा काही संबंधच नाही. हे 3 कलर आहेत, इंडिगो, ग्रे आणि ग्रीन. दीज आर कलर्स. ठीक आहे, ओके. पुढचं बघू. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. याच्यात लपलेलं लेटर कोणतं आहे? खूप सोपा प्रश्न होता. कोणतं आहे याच्यात लपलेलं लेटर? बघा बरं. यात लपलेलं लेटर बी दिसतंय का? डी दिसतंय का? ओ दिसतंय का? नाही. 14 सी. बरोबर, ओके, सी आहे. अशाच प्रकारे आपण काय प्रश्न विचारला होता यावेळी सराव चाचणीला? डी साठी कोणता फोनेटिक वर्ड वापरतात, किंवा डी साठी कोणता आहे तो ड. ही इथं सी, हे चित्र असं जे आहे ते सीचं आहे. ओके, पुढचं बघू. सोपा शब्द होतो. इफ बस स्टँड फॉर बस देन. बघा बरं का, सराव चाचणी 3 जी आपण घेतली आपल्या चॅनलवरनं, त्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारला होता इफ कप अँड सॉसर. तसा हा प्रश्न आहे. इफ बस स्टँड फॉर बस. बस स्टँड जर बसला असेल, बस स्टँड कुठं असतं? बस स्टँडवर काय असते? बस. तर देन एरोप्लेन साठी काय असेल? स्टँड असेल, क्यू असेल, स्टेशन असेल की एअरपोर्ट असेल? काय असेल? एअरपोर्ट. काय असेल? एअरपोर्ट. ओके, पुढचं बघू. इट्स 9 o'clock. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. इट्स 9 o'clock. मग आता याच्यानंतर ह्याचा क्वेश्चन मार्क बघा. ठीक आहे, वरती घेतो. आता 9 वाजले आहेत. बघा बरं काय घेणार. मग काय 16 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय? बघा 4 नंबरचा पर्याय. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. क्वेश्चन मार्क येईल का? नाही. एक्सक्लेमेटरी नाही. कॉमा नाही. इथं जो 9 o'clock आहे त्याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफी येणार आहे. याच्यामध्ये कोणता आहे? अपॉस्ट्रॉफी चिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे पुढचं घेऊ. आयडेंटिफाय इनकरेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. चित्रासाठी असणारा योग्य शब्द निवडा. बघा बरं, चित्राला योग्य शब्द कोणता आहे? इनकरेक्ट सांगितलंय, अयोग्य. इनकरेक्ट. ह्याला धुता येईल का? हो, करेक्ट आहे. ह्याला कापता येईल का? हो. ह्याला खाता येईल का? हो. मग हे तिन्ही बरोबर आहेत. मग शट. शट म्हणजे काय? आपण सहज म्हणतो, मुलं जास्त बरोबर करतात. शट युअर माउथ, क्लोज युअर माउथ, शट द डोअर, शट डाऊन युअर बुक्स. मग हा शट, आंब्याला शट म्हणता येईल का? आंबा शट करता येईल? बंद करता येईल? नाही. म्हणजे इनकरेक्ट वर्ड हा आंब्याशी होता, शट. ओके, पर्याय क्रमांक हे उत्तर होतं पहिलं. पुढे राईट द अपोजिट वर्ड फॉर ओल्ड. राईट द अपोजिट वर्ड फॉर ओल्ड म्हणजे काय? अपोजिट वर्ड शोधा. कशासाठी?
ओल्ड साठी. ओल्ड म्हणजे काय? ओल्ड म्हणजे काय? OLD ओल्ड. हा, ओल्ड म्हणजे जुना. मग जुन्याला शब्द काय आहे सांगा? जुन्याला नवा. फ्यू म्हणजे काही नाही. न्यू यस. टिमिड नाही. न्यू नाही. न्यू कोणता शब्द आहे? ओल्डच्या अपोजिट आहे न्यू. ठीक आहे. आपण हे स्पष्टीकरण का समजून घेतोय? पुढच्या पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले की तुम्हाला ते यायला हवेत. बरोबर आहे. त्यासाठी आपण समजून घेत आहोत. 19 प्रश्न झाले. 25 प्रश्न बघायचे आपल्याला. काउंट द एक्सक्लेमेशन मार्क. यामध्ये दिलेले प्रश्न समजला तरच उत्तर येणार आहे. प्रश्न काय बघा? काउंट द एक्सक्लेमेशन मार्क्स. काउंट म्हणजे काय हो? COUNT. काउंट म्हणजे काय? मोजा. मोजा. काय मोजायचे? एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह मोजा. उद्गारवाचक चिन्ह मोजा. बघा बरं. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. किती आहे हो त्याच्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क? 2-4 आहेत. उद्गारवाचक चिन्ह 2-3 आहेत का? नाही. मग किती आहेत? फक्त एक आहे. किती आहे? अशाच प्रकारचं असाच प्रश्न जवळजवळ आपण आपल्या पंक्च्युएशन मार्कच्या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. पुढे सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स सांगा ज्यामध्ये विरामचिन्ह योग्य दिलेले आहेत. असे कोणते आहेत? ऑल द बेस्ट सुमित. ऑल द बेस्ट सुमित. बघा बरं आता याच्यानुसार खाली ऑलला पहिलं लेटर कॅपिटल, त्यानंतर स्पेस, नंतर बेस्ट आणि सुमित नंतर उद्गारवाचक चिन्ह. इथं प्रश्नचिन्ह येईल का? सुमितला नाही. त्याला जर आपण विश करतोय तर त्याला प्रश्न कशाला विचारू? सुमित ऑल द बेस्ट असंही नाही येणार. मग काय येणार रो? काय येणार आहे? पहिलंच ऑल द बेस्ट सुमित. कसं? ऑलचा ए कॅपिटल काढला, ऑल द बेस्ट झालं, कॉमा दिला, सुमित नाव घेतलं आणि त्याला उद्गारवाचक चिन्ह दिलं. अशा प्रकारे दिल्यामुळे ते व्यवस्थित झालं. यामध्ये एस कॅपिटल पाहिजे. इथं एस कॅपिटल नव्हता. बरोबर. म्हणजे यातला 20 क्रमांकाच्या याच्यातला आपला एक पर्याय आहे. ठीक आहे. पुढे इफ द ग्रास इज ग्रीन द मँगो इज कसा. जर प्रश्न खूप सोपा आहे, ज्यांना कळला त्यांना लगेच उत्तर येईल. 21 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. इफ द ग्रास इज ग्रीन. ग्रास जर ग्रीन असेल, ग्रास जर ग्रीन असेल तर मँगो कसा? मँगो कसा? मँगो येलो. ब्राऊन नाही, ग्रे नाही, सिल्वर नाही. मँगो येलो. पुढं फाइंड आउट द ऑड टर्म फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. ऑड टर्म शोधा. खालच्या ह्याच्यातली ऑड टर्म शोधा. लेंथ, विड्थ, हाईट, स्क्वेअर. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. एकदम सोपा. लेंथ म्हणजे काय? लांबी. विड्थ म्हणजे काय? रुंदी. हाईट म्हणजे काय? उंची. हे तिन्ही वजनाशी मेजरमेंटशी रिलेटेड आहेत. पण स्क्वेअर इज अ डायग्राम. बरोबर. चौथा पर्याय. ठीक आहे. पुढे चूज द करेक्ट पेअर. योग्य जोडी निवडा. चूज द करेक्ट पेअर. डॉंकी ब्रेज. बघा आता योग्य जोडी बघा. 23 नंबरचा प्रश्न आहे. डॉंकी ब्रेज. गाढव केकाटतो. ठीक आहे. टायगर येल्स नाही. डिअर हाऊस नाही. ते तर काय होतं? फॉक्स हाऊस. ओके. त्याच्यानंतर टायगर रोअर्स. कॅमल बेट्स नाही. मग डॉंकी ब्रेज. गाढव काय करतो? ठीक आहे. ब्रेज. ओके. ह्याच्यावरती सुद्धा आपण प्राण्यांच्या आवाजाचा व्हिडिओ केलेला आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेला आहे. चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली सेकंड इन द गिवन वर्ड्स. अल्फाबेटिकली सेकंड येईल असा निवडा. बघा बरं आता सगळे शब्द पीचे आहेत. हाय पी, हाय पी, हाय पी आणि हाय पी. मग आता आपण पी नंतरचं अक्षर पाहायचं. अल्फाबेटिकली तुम्ही जर बघितलं असेल तोही व्हिडिओ दिलेला होता. नसेल तर आता समजून घ्या.
जर तुम्हाला अल्फाबेटिकली लावायचं म्हणजे काय हो, आद्याक्षरानुसार लावणे, आद्याक्षरानुसार, मग हे लावायचेत ना. मग अक्षर बघा सगळे पी चे आहेत, मग पी नंतर काय येतं, समजा पी ए, ओके, पी ए पॅरट, ठीक आहे. मग हा पॅरटचा शब्द पहिला घेतला, त्यानंतर सेकंड मध्ये काय येणार असं त्यांनी विचारलंय. मग ए नंतर काय येईल, येईल का, हो येईल. मग ई मध्ये कोण येईल, ई नंतरही परत काय येईल, जर पी 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 सेम आहे, पी सेम आहे, मग पीई ए, पुढचं अक्षर बघावं लागेल. काय बघावं लागेल, पुढचं अक्षर पीई ए. म्हणजे आता आपण आद्याक्षरानुसार लावून घेऊ. बघा हा पीई ए, पीई ओ सी के, पिकॉक. तिसरं लागेल पेंग्विन, पेंग्विन, ठीक आहे. आणि चौथा लागेल पिकल. कसा ते सांगतो. परत बघा, पी पहिलं सगळीकडे समान, बरोबर झालं. त्याच्यानंतर ए, एक नंबरला ए असल्यामुळे त्याला पहिला, मग एच्या पुढचं अक्षर आहे ई. आता पीई पीई, पण पीई नंतर परत ए म्हणून हे दुसरं, आणि नंतरचं उशिराचं एन म्हणून पुढे, ठीक आहे. आलं लक्षात. आद्याक्षरानुसार अक्षर लावायचे. नसेल समजलं तर यावरती अल्फाबेटिकली अरेंज म्हणून व्हिडिओ आहे, परत बघा, ठीक आहे. 25 नंबरचा प्रश्न बघू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शी गेव गिफ्ट टू गणेश अँड गोविंद. शी गेव गिफ्ट टू गणेश अँड गोविंद. कॅपिटल लेटर्स फॉर शी. यामध्ये बऱ्याच चुका आहेत, तर त्या कोणत्या आहेत ते बघा. बघा बरं, कॅपिटल लेटर्स टू शी, हो. हे जे शीचं अक्षर आहे ते पहिलं कॅपिटल करावं लागेल का, हो. त्यानंतर कॅपिटल लेटर टू जी, गिफ्टचं येईल का. फॉर द वर्ड गणेश आणि गोविंद, हो. गणेश आणि गोविंद सुद्धा कॅपिटल पाहिजेत की नाही. गणेश आणि गोविंद कॅपिटल नको का, हो. कारण गणेश काय आहे, नाव, ते पण कॅपिटल, गोविंद सुद्धा कॅपिटल. आणि ऑल द अबोव हे तीनही पर्याय आहेत. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 होता. हा प्रश्न अवघड होता. आद्याक्षराचा प्रश्न सुद्धा काहीसा अवघड होता तुमच्या मनाने. म्हणजे याला सराव लागेल, दोन्ही याला सराव लागेल. सरावाशिवाय तुमचा हे लवकर सुटणार. प्रश्न आहे, फाइंड द हिडन वर्ड इन द गिव्हन वर्ड व्हेजिटेबल. मुलांचं काय होतं, प्रश्न वाचता येत नाही किंवा प्रश्न वाचताना एखादा शब्द अडला की मग त्यांची चूक होते. बघा याच्यामध्ये आपल्याला हिडन वर्ड शोधायचा आहे, लपलेला शब्द. त्यांनी आपल्याला शब्द दिलाय व्हेजिटेबल. याच्यामधला काय आहे, व्हेजिट आहे का, तो अर्थपूर्ण नाहीये. बिग नाही, बर्च नाही, पण टेबल हा शब्द अर्थपूर्ण आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे टेबल. ओके, पुढचं, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट प्रेपोजिशन. म्हणजे याच्यामध्ये योग्य प्रेपोजिशन वापरून आपल्याला सोडवायचं आहे, ठीक आहे. वाक्य पूर्ण करायचंय. बघा इथं कंप्लीट द सेंटेन्स, सेंटेन्स म्हणजे वाक्य. ओके, मग आता पीपल विल लँड मार्स. पीपल विल लँड मार्स, नियर का, नाही. मार्स म्हणजे काय, मंगळ. माणसे मंगळावर जातील, मंगळावर लँड करतील, उतरतील. माणसे मंगळावर उतरतील असा याचा अर्थ आहे. मग तिथं नियर होईल का, नाही. अंडर मंगळाच्या खाली, च्या खाली नाही. फ्रॉम च्या पासून नाही. ऑन च्या वर, ऑन म्हणजे काय, च्या वर. मंगळाच्या वर, मंगळावर. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. पुढचं बघू. तिसरा प्रश्न, डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय द माउस. डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय माउस. आपण साऊंड वरती एक प्रॅक्टिस सेट केलेला आहे, इंग्लिशच्या प्लेलिस्ट मध्ये सापडेल तुम्हाला. त्याच्यामध्ये माउसचा साऊंड कसा आहे, स्क्रीम नाही, यल नाही, बेल्ट नाही, बिल्ट, त्याचा साऊंड आहे स्क्वॅक. काय आहे, स्क्विक. ठीक आहे. पुढचं, फाइंड द ऑड वर्ड आउट. ऑड वर्ड आउट खूप सोपा प्रश्न आहे बघा. म्हणजे काय, वेगळा गटात न बसणारा शब्द शोधा. लेडीज फिंगर भेंडी आहे, ब्रिंजल भाजी आहे, ही पण भाजी आहे. कॉलीफ्लावर भाजी, सनफ्लावर इट इज अ फ्लावर. म्हणून ऑडमॅन आउट काय आहे, ऑडमॅन आउट. ओके,
सनफ्लावर, बिकॉज दॅट इज अ फ्लावर. ठीक आहे. पुढचं, चूज द करेक्ट होमोफोन फॉर गिवन वर्ड देअर. बघा, होमोफोन म्हणजे काय? च्या सारखा उच्चार असणारा शब्द, देअर सारखा उच्चार असणारा शब्द शोधा. आपण याच्यात बरेच शब्द घेतले, बरोबर आहे, आणि याच्यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आपण एक घटक केलेला आहे. देअर नाही, थिअर नाही, हे देअर आहे. या देअरला होमोफोन होतं हे देअर, THEIR हा आहे त्याला जुळणारा होमोफोन. ओके. समान उच्चार असणारे शब्द होमोफोन म्हणजे. पुढचं बघू, चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन. मोटो म्हणजे काय? ह्याच्यामधून असणारं ब्रीदवाक्य शोधा. संस्थेला ब्रीदवाक्य असतं हे आपण समजावून घेतलं. रयत संस्थेचं मी उदाहरण दिलं होतं. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. असं भारताच्या राजमुद्रेच्या खाली लिहिलेलं आहे, सत्यमेव जयते, म्हणजे सत्याचा विजय होतो. मग हे काय झालं? ब्रीद. मग बघा, वी विल ऑल बी क्वाइट टुगेदर. काय? वी विल ऑल बी क्विट टुगेदर नाही, हे होणार नाही. गिव्ह मी अ स्टोरी बुक, हे पण नाही होणार. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, ते होऊ शकेल. फ्रॉम ऑल ग्रुप ऑफ 10, हे नाही. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, सर्व झाडांचं रक्षण करा. बरोबर आहे, सर्व झाडांचं रक्षण करा. हे काय होईल? याच्यातला ब्रीदवाक्य होईल. ओके. तिसरं, कंप्लीट द रिडल विथ प्रॉपर लेटर. योग्य शब्द वापरून. रिडल म्हणजे काय? रिडल म्हणजे पझल पूर्ण करा, शब्दकोडे. बघा, स्पीक, टॉक आणि थँक. म्हणजे आता मी काय बोलता बोलताच उत्तर सांगितलं त्याचं. तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता. हे येणार नाही, याच्यामध्ये के येईल, हा येणार नाही. ठीक आहे. हा वापरला तर बघा, स्पीक म्हणजे बोलणे होतं, इथं के टाकलं तर टॉक बोलणे होतं, आणि थँक म्हणजे आभार व्यक्त करणे. ओके. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचं बघू, विच ऑफ द गिवन व्हेजिटेबल इज नॉट अ रूट व्हेजिटेबल. नॉट अ रूट, इथला नॉट म्हणजे नकारार्थी प्रश्न आहे. नॉट अ रूट व्हेजिटेबल, मुळांमध्ये येणारी व्हेजिटेबल नाही. स्वीट पोटॅटो म्हणजे काय? कोण सांगते? व्हॉट इज मीन बाय स्वीट पोटॅटो? स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. ठीक आहे. मग रताळे, हा, हे काय आहे? ते रूट व्हेजिटेबल आहे, म्हणजे हे जुळणार आहे. याम, ते सुद्धा जमिनीतच येणार आहे, ते जुळणार नाही. त्याच्यानंतर कॅरट, ते पण जमिनीत आहे. मग पंपकिन मात्र रूट आहे का, भूमिगत आहे का? नाही, पंपकिन हे वरती येतं. पंपकिन म्हणजे मोठा भोपळा, मोठा भोपळा आहे की नाही? मग पंपकिन. ठीक आहे. म्हणजे हे पंपकिन हा एक रूट व्हेजिटेबल. ओके. नाही, नकारार्थी. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. कशामध्ये विनंती केलेली आहे? खालीलपैकी विनंती कोणती आहे? बघा, वेअर आर यू गोइंग. प्रश्न काय? वेअर आर यू गोइंग, तुम्ही कुठे जात आहात. आता हे प्रश्नचिन्ह आहे, रिक्वेस्ट असायचा प्रश्नच नाही. कॅन यू प्लीज हेल्प मी टू फाइंड दिस ऍड्रेस. बघा, आपण स्टॉक एक्सप्रेशन्स नावाने घटक केला होता. नेहमीची वाक्य, त्याच्यामध्ये विनंती, परवानग्या, अभिनंदन असे घटक घेतले. त्याच्यात घेतलं होतं, जेव्हा रिक्वेस्ट असते ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये प्लीज वापरला जातो. ओके. बघा, आता आपण ते उत्तर बाजूला ठेवू. व्हॉट इज द टाइम, हे नाही, हा प्रश्न आहे. वी मस्ट टेल द टीचर, आपण शिक्षकांना सांगितलं असं नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल, कॅन यू प्लीज गिव्ह मी, कॅन यू प्लीज हेल्प मी टू फाइंड दिस ऍड्रेस. हे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे, बिकॉज दे वॉन्ट अ रिक्वेस्ट. ठीक आहे. 10वा प्रश्न वाचा, व्हिडिओ पॉज करा, झूम करा आणि वाचा आणि उत्तर काढा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ स्पेस. नॉट अ पार्ट, नॉट महत्वाचा आहे. जर मी वाचल्यानंतर प्रश्न तुम्हाला समजत असेल तर तो तुमच्या माझ्या वाचनाच्या आधी समजायला हवा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ फेस. चेहऱ्याचा भाग नाही. चिक, गाल आहे, आईज आहे, नोज आहे, थ्रोट इज नॉट अ पार्ट ऑफ फेस. ठीक आहे. घसा चेहऱ्याचा भाग नाही. घसा कुठे आहे? खाली आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. पुढचं बघू, मेक द मीनिंगफुल वर्ड
by rearranging the letters and find the word that will be alphabetically third. Make meaningful word. आधी अर्थपूर्ण शब्द तयार करा रिअरेंज करून आणि त्याच्यानंतर फाइंड आउट अल्फाबेटिकली थर्ड वर्ड. याच्यातून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा बरं. आणि नंतर तिसरा शब्द शोधा. काय आहे? फाइंड द वर्ड दॅट विल बी अल्फाबेटिकली थर्ड. जो अल्फाबेटिकली तिसरा येईल असा शब्द तयार करा. बघा बरं. याच्यातनं ALB ह्याच्यातनं टेबल होईल. त्याच्यानंतर हा काय CHIR चेअर होईल. हा काय BOARD बोर्ड होईल. आणि हा काय आहे? काय आहे? ऑफिस आहे. ठीक आहे. मग आता हे 4-5 शब्द आपले 4 सापडले. ह्याला अरेंज मध्ये करा. पहिला कोणता येईल? पहिला कोणता येईल बघा बरं. C चा येईल. ठीक आहे. चेअरचा पहिला, हा पहिला झाला. त्याच्यानंतर बोर्ड हा दुसरा होईल. बोर्ड दुसरा. त्याच्यानंतर टेबल आणि LMNO आणि नंतर PQRST. ठीक आहे. हा तिसरा आणि हा चौथा होईल. आता ह्याच्यामध्ये त्याने आपल्याला काय सांगितलं? अल्फाबेटिकली थर्ड. तिसरा कोणता आहे? कोणता आहे बघा? कोणता आहे? हा थर्ड आहे. ऑफिस. म्हणजे याच्यातनं आपण 4 शब्द तयार केले, त्यांचे क्रम लावले, त्या क्रमानुसार अल्फाबेटिकल लावले आणि मग त्यातला शोधला थर्ड. तो होता ऑफिस. ओके. व्हिडिओ पॉज करून परत बघू शकता. रिअरेंज केल्यानंतर तिसरा शब्द येतो ऑफिस. ओके. पुढचं बघू. चूज द करेक्ट ग्रुप ऑफ अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. चूज द करेक्ट ग्रुप ऑफ अपोजिट वर्ड. दिलेल्या याच्यापैकी अपोजिट वर्डचा ऑप्शन शोधा फ्रॉम द गिवन वर्ड. मग बिगचा काय येईल? ईस्ट, वेस्ट, स्ट्रॉंग. बघा बरं आता काय ते स्मॉल, स्मार्ट, साऊथ. एक क्रम लावा. त्याच्यानंतर बिगच्या उलट स्मॉल येईल. मग स्मॉल 3 इकडे आहे. मग आता पुढचं स्ट्रॉंगच्या उलट वीक. हा वीक आहे. ठीक आहे. ईस्टच्या उलट काय येतं? वेस्ट. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. कारण हे 2 जुळत नाहीत, हे जुळत नाहीत. हा प्रश्न दिसत असला तरी 5वीच्या मानाने कठीण होता. बरोबर आहे का? 3 शब्दांचे क्रम लावायचे आणि त्यांना खाली शोधायचे. आता हे कसं करता आलं असतं सोपं. याच्या उलट शब्द लिहून घ्या. बिगच्या उलट काय आहे? वीक. स्ट्रॉंगच्या उलट काय? सॉरी, बिगच्या उलट काय आहे? बिगच्या उलट स्मॉल. ओके. बिगच्या उलट स्मॉल. त्याच्यानंतर स्ट्रॉंगच्या उलट काय आहे? वीक. आणि ईस्टच्या उलट काय आहे? वेस्ट. मग आता हे पर्याय लिहिलेत, हे कुठं शोधायचे बघा बरं. हे इथं सापडले. ओके. आले लक्षात? अशा प्रकारे करता येईल. आपल्याला येत असले उत्तर आपण लिहून घ्यायचे, शोध घ्यायचा. 13. चूज द रॉंग कंपॅरिझन. चुकीचं कंपॅरिझन निवडा, शोधा. ॲज व्हाईट ॲज स्नो. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. आपण त्यावरही घटक केलेला आहे. तुलना करणारे शब्द बघा. ॲज व्हाईट ॲज स्नो म्हणजे काय? म्हणजेच बर्फासारखे पांढरे. त्याने सांगितले रॉंग शोधा. ही राईट आहे. ॲज रेड ॲज ब्लड. हो, रक्तासारखे लाल. ती पण बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचे. ॲज पिंक ॲज पॅरट आणि ॲज ब्लॅक ॲज कोल. हो, ब्लॅक काळा कोळसा असतो, त्याची तुलना केली. मग ॲज पिंक ॲज पॅरट होईल का? पॅरट पिंक असतो. पॅरट पिंक असतो. पॅरट कसा असतो? ग्रीन असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते जुळणार नाही. जर तुम्ही लिहिलं असेल तर तुमचं चुकलेलं असेल आणि नसेल लिहिलं तर व्हेरी गुड आहे. पुढे जाऊ. ओके. आय एम 6 लेटर वर्ड. बघा आता इथं थोडा क्लू दिलाय. आय एम 6 लेटर वर्ड. मी 6 शब्दांचा शब्द आहे, 6 अक्षरांचा. आय हॅव स्मेल अँड आय एम ब्युटिफुल. मला स्मेल आहे, वास आहे आणि मी सुंदर आहे. ब्युटिफुल शब्दाबद्दल सांगितले. ओके. मग शॅडो. शॅडोला वास असतो का? नाही. फ्लावरला असतो का? फ्लोअरला नाही. कॅन्डलला नाही. मग फ्लावरला असतो वास. 6 शब्द आहेत का? 1 2 3 4 5 6. ओके, ठीक आहे. 6. इथं पण 6 होते, इथं पण 6, इथं 5 होते, इथं 6 होते. म्हणजे फ्लावरला वास असतो.
असतो आणि ब्युटिफुल असतं, हो असतं. ओके, व्हेरी गुड. 15वा प्रश्न बघू. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड फिल करेक्ट ऑप्शन इन द ब्लँक. ऍडव्हर्टाइजमेंट वाचा, यावरती प्रश्न असतात. 2 ते 3 प्रश्न असतात. आता वाचा. MGV बारामती वॉन्टेड. आता MGV बारामती वॉन्टेड म्हणजे काय बघा बरं. त्यांना काहीतरी पाहिजे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे. या शब्दाचा अर्थ होतो पात्रता. पात्रता आहे BA BEd असलेली व्यक्ती त्यांना पाहिजे. अप्लाय बिफोर, अप्लाय करा, अर्ज भरा. अर्ज भरा कधी? 10 मार्च 2024च्या आधी. पोस्ट आहे इंग्लिश टीचरची, सेक्रेटरीनी जाहिरात दिलेली आहे. ठीक आहे, जाहिरात नीट समजून घ्या. समजले असेल परत वाचा. द ऍडव्हर्टाइज इज गिवन फॉर द पोस्ट ऑफ. कशासाठी? पोस्ट ऑफ. फॉर व्हॉट? क्लर्क, पिऊन, प्रिन्सिपल? नो, इट इज फॉर टीचर. इंग्लिश टीचर पोस्ट इथं दिलेली आहे. इंग्लिश टीचर हवेत. ठीक आहे, पुढचं बघू. खाली घेतो थोडं. विच पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट. कोणते पेअर आहे ती इनकरेक्ट आहे. डॉग बार्क्स ही तर करेक्ट आहे. लायन रोअर्स. बियर ग्राउल्स. बियर काय करतो? बियर गुरगुर करतो. हो, बरोबर आहे. मग मंकी ट्रम्पेट्स. मंकी ट्रम्पेट्स चुकीचं आहे. ठीक आहे, मग मंकी काय आवाज करतात ते मला तुम्ही शोधून सांगायचे आणि मला कमेंट मध्ये टाकायचे. ठीक आहे, ओके. मंकीचा आवाज कोणता करेक्ट तो शोधायचा. ट्रम्पेट्स जे आहे ते चुकलेले आहे. ओके, पुढचं बघू. 17. आयडेंटिफाय द करेक्ट कार्डिनल. तर आपण बघत होतो 17वा प्रश्न. आयडेंटिफाय द करेक्ट कार्डिनल वर्ड फॉर 30. म्हणजे काय? याच्यासाठी योग्य असणारा अंक कोणता आहे बघा बरं. 31 साठी कार्डिनल वर्ड जो शब्दात सांगता येईल असा. 20 नाही, 12 नाही, 1 नाही, 31. ठीक आहे, 31. आणि ऑर्डिनल असता तर, ऑर्डिनल असता तर काय आला असता? मग काय आला असता? असा 31. म्हणजे हा त्याचा अक्षर लिहिला असता आणि इथं लिहिलं असतं ST फर्स्ट. शेवटचे 2 अक्षर तिथं लिहिले असते ऑर्डिनलला. ठीक आहे, पुढचं बघू. व्हॉट विल यू से बाय हिअरिंग अ सॅड न्यूज. एक दुःखद घटना. व्हॉट विल यू से, तुम्ही काय म्हणाल एक दुःखद घटना जर तुम्ही बघितली तर काय म्हणाल हो? एक्सक्यूज मी नाही. ग्रेट असं पण नाही. व्हॉट अ सरप्राईज, किती आश्चर्यचकित करणारी गोष्ट नाही. हाऊ सॅड, काय म्हणणार? सॅड न्यूज आहे, दुःखद घटना. आपण म्हणणार काय दुःखद बातमी, काय वाईट घटना घडली. ठीक आहे, पुढे. चूज द करेक्ट सेट ऑफ लेटर्स टू कंप्लीट द नेम ऑफ एन एनिमल. असा शब्द बघा ज्याच्यापासून ॲनिमलचा शब्द तयार होईल. इथे एक चित्र दिले, ते काय आहे? ते आहे की. मग असा शब्द बघा ज्याच्यापासून ॲनिमलचा शब्द तयार होईल. प्रश्न जर समजला तर तो सोपा आहे. ठीक आहे, कोणता शब्द आहे? मॅन, मॉन, मॉनकी. मँकी तर नाही होणार, फॅन नाही होणार, फँकी नाही होणार, गणकी नाही होणार, मंकी. काय होणार रे? मंकी. ठीक आहे, म्हणजे हा शब्द योग्य ठरेल. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचं बघू. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. मंडे कम्स बिफोर. मंडे कशाच्या आधी येतो? मंडे कम्स बिफोर, आफ्टर नाही, नंतर नाही, आधी कशाच्या येतो? मंडे कशाच्या आधी येतो? कुणाच्या आधी येतो मंडे? काय सांगता येईल? ठीक आहे, मंडे ट्यूजडेच्या आधी येतो. ओके, बरोबर आहे, च्या आधी. ठीक आहे, पुढचं बघू. कंप्लीट द गिवन स्लोगन. दिलेली स्लोगन पूर्ण करा. स्लोगन म्हणजे घोषवाक्य आहे. प्युअर वॉटर, सेफ वॉटर, डर्टी वॉटर, हार्म वॉटर, नो लाईफ. डर्टी वॉटर म्हणजे घाण वॉटर. हार्म वॉटर म्हणजे त्रासदायक वॉटर. नो लाईफ म्हणजे आयुष्य नसणे. मग कंप्लीट द वर्ड. सेफ वॉटर, प्युअर वॉटर, सेफ वॉटर. ठीक आहे, पुढचं. व्हॉट टाइम इज दिस. व्हॉट टाइम इज दिस, घड्याळात कोणती वेळ दिलेली आहे बघा. इथं जर हा तास काटा असेल तर
कोणती वेळ दिली तुम्ही पॉज करूनही बघू शकता, ठीक आहे. म्हणजे काय 5 वाजलेले आहेत या तास काट्याच्या हिशोबाने, 5:15 झालेली आहेत. मग 5:15 म्हणजे काय 5 क्वार्टर पास्ट 5 काय होईल क्वार्टर पास्ट 5. ओके हा नाही क्वार्टर पास्ट 5, ठीक आहे. चला पुढचं बघू. Which punctuation mark is not used in the given sentence? कोणतं पंक्च्युएशन मार्क खालील याच्यात वापरलेलं नाही. नॉट युज्ड, यूज नाही नॉट युज. संदीप brought tea, coffee and lassi for the guest at 6 o'clock. संदीपने ह्यांच्यासाठी आणले काय 6 वाजता टी, कॉफी अँड लस्सी. काय वापरलेलं नाही. बघा मग कॉमा याच्यात आहे, फुल स्टॉप याच्यात आहे, अपॉस्ट्रॉफी आहे का, हा इथं आहे तो. मग काय वापरलं नाही प्रश्नचिन्ह. क्वेश्चन मार्क त्याच्यात वापरलंय का नाही. ओके त्याने आपल्याला विचारलं होतं नॉट युज, ठीक आहे. आय लिव्ह इन अ हाईव्ह हु आय एम. हाईव्ह म्हणजे काय आय लिव्ह इन अ हाईव्ह. हाईव्ह म्हणजे काय पोळे, मधाचे पोळे. मी पोळ्यात राहतो. काय आहे हो मी कशात राहतो पोळ्यात. कोण आहे बॅट वटवाघूळ नाही, फिश नाही, आउल नाही, घुबड ते ढोलीत राहत. बी, बी म्हणजे काय मधमाशी. मधमाशी पोळ्यामध्ये राहते. पुढचा प्रश्न. विच वर्ड विल कम आफ्टर टर्टल. कोणता शब्द टर्टल नंतर येईल. विच वर्ड विल कम आफ्टर टर्टल इन द डिक्शनरी. डिक्शनरी मध्ये कोणता शब्द टर्टल नंतर येणार आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला शोधायला सांगू शकतो, परंतु तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि शोधा. हा टी झाला, त्याच्यानंतर सायन्स नाही तो यस आधी येतो, हा पण नाही, मग हा सुद्धा नाही. मग आता काय राहिले बघा, तर तो पर्याय क्रमांक आहे रॅपर. ओके टॅमरिंड सुद्धा नाही, हा सुद्धा आधी येऊन जाईल. हे 3 आधी येतील, त्याने आफ्टर विचारलेलं होतं, रॅपर हा शब्द नंतर येईल. अशा प्रकारे आपण 25 सराव प्रश्न उत्तरासह बघितलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या आधी तुम्ही पॉज करून पाहू शकत असतात. पुढच्या प्रश्नपत्रिकेला तसंच करा, त्यामुळे तुमची प्रश्न जज करण्याची जी क्षमता आहे ती वाढेल. ओके हा घटक तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.